सर थोड़ा सा स्लाइडली सर थोड़ा स्लाइडली। यस मैम मैम थोड़ा आगे आएंगे मैम, थोड़ा आगे आएंगे प्लीज, थोड़ा आगे आएंगे। मैम प्लीज सब लोग प्लीज। सचिव पिराई महाराज खरं म्हणजे नवरात्र आणि दसरा दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण हे ड्रीम होम प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो। जवळपास 20 ते 25 वर्षापासून या प्रदर्शनीचं आयोजन इथं केलं जातं आणि हजारो लोकांची स्वप्न या प्रदर्शनीमुळे पूर्ण झालेली आहेत। घराची असेल, दुकान असेल, हाऊस असतील, आपल्या ऑफिसचं स्वप्न असेल, हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका छताखाली अतिशय उत्तम असे पर्याय तिथे उपलब्ध आहेत। अनेक बँकांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळे लोनच्या फॅसिलिटी काय काय आहेत तेही इथल्या इथेच आपल्याला समजतं आणि त्यामुळेच क्रीडाई ड्रीम होमच्या या अतिशय भव्य अशा प्रदर्शनीची वाट बघणं हे फक्त संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण मराठवाड्यातील लोक त्याची वाट बघत असतात। कारण आता मराठवाड्यामधली बरीचशी मंडळी ही आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं यासाठी प्रयत्नशील आहेत। कारण छत्रपती संभाजीनगरचा ज्या पद्धतीचा विकास होत आहे, अनेक प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि या अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक लोकांची घरं आता इथे होणार आहेत। दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात इथे होत आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर इथे उपस्थित आहेत। वैशाली चौधरी विमेन्स विंगच्या संमेलन आणि रेणू गोयल या दोन्ही मॅडमना मी मंचावरती आमंत्रित करते। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचं आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते। तसेच मंचावरती उपस्थित श्री समीरजी काजी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते। श्री प्रशांत अमिल कंठवार आणि श्री विनोद अग्रवालजी यांना मी ज्यांची नावं घेत आहे हे सगळे आमचे क्रीडाईचे सदस्य आहेत। श्री समीरजी काजी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष यांचं स्वागत करतात। श्री प्रशांत अमिल कंठवार आणि विनोद अग्रवाल यानंतर हे स्वागत आपण इथे शाल स्मृतिचिन्ह आणि एक रोपटं देऊन करत आहोत। आणि यानंतर माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण या मंचावरती उपस्थित आहेत। फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचं स्वागत श्रीमती दीपा पटारे आणि नवसंदीप कौर जबिंदा यांनी करावाची विनंती। ही नावं आधी घेतली कारण त्यांना इथपर्यंत येण्यासाठी थोडासा विलंब होईल। माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांचं हार्दिक स्वागत। श्रीमती दीपा पटारे आणि नवसंदीप कौर जबिंदा या त्यांचं स्वागत करतायत। क्रीडाई नॅशनलचे सचिव श्री प्रमोदजी खेरनार यांचं इथे यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते। श्री माननीय श्री प्रमोदजी खेरनार यांचं स्वागत। श्री राहुल डोबरे अतिवृष्टीची पाहणी करायला गेलो होतो, पण म्हणजे खरं शपथ सांगतो मी राजकारणात असून मला ती स्कीम माहीत नव्हती। अनेक मुली सायकलवर चालल्या होत्या की नंतर मी माझ्यावर संजय खंबाळकर त्यांना विचारलं या मुली सायकल एवढ्या सायकली कशा सगळ्या, तर म्हणजे साहेब सरकारची स्कीम आहे। जिकडे शाळा लांब आहे जिल्हा परिषद त्या मुलींना, तर तुम्ही माननीय मोदीजींचं जे स्वप्न आहे की मुलगी शिकली पाहिजे, कारण की आई शिकली तर पुढचा परिवार शिकतो आणि म्हणून तो उद्दिष्ट ठेवून आज जे क्रीडाईच्या
महिला विंगने इकडे आज 271 मुलींना सायकल वाटपाचा जो कार्यक्रम घेतला. उल्हासजी, तुमच्याकडे आता अजून मुलींची संख्या वाढेल शाळेमध्ये, सरस्वती भवन बिडकींच्या शाळेमध्ये. आणि नक्कीच या उपक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी देणं लागतं ही भावना ठेवून क्रीडाई महिला विंगने जो आज हा उपक्रम केलेला, मी खरोखर या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. कारण की आपण जे मोदीजींचं स्वप्न आहे की मुलींनी शिकलं पाहिजे, त्यांच्या ज्या स्वप्नामध्ये तुम्ही आज या 271 सायकली वाटून त्यांचा तो उपक्रम यशस्वी केला, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. आजच्या या क्रीडाईच्या महाएक्स्पो म्हणजे ड्रीम होमच्या प्रसंगी असं मला सर्वात पहिले सांगायला आनंद होतो की जाबिंदाजी आपल्या रामामध्ये इन्स्टॉलेशन सेरेमनी होतं 2 वर्षापूर्वी, आठवते ना? त्यावेळेस विजयाताई या सगळ्यांनी अशी मागणी केली होती की आपल्याकडे बजाज नंतर कुठला अँकर प्रोजेक्ट आला नाही. मी त्यावेळेस कारण की टोयोटा किर्लोस्करचा मी फॉलोअप करत होतो, पण मी यांना म्हटलं होतं, काही डिक्लेअर केलं नव्हतं. तर त्यावेळेस यांना म्हटलं होतं की संभाजीनगरमध्ये नक्की एक मोठा अँकर प्रोजेक्ट आणतोय आणि तो तुम्हाला लवकरच जाहीर करेल. त्यानंतर 2 वर्षानंतर आज क्रीडाईवाल्यांना मला बोलवलं, परत नंतर मध्ये बोलवलं नाही आणि त्यांचं काम झालं नाही. मला सांगायला आज आनंद होतो आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये DMIC जो 10 वर्षापासून तिकडे कुठल्याही प्रकारचे नवीन अँकर युनिट आले नव्हते, आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून ज्या FDI इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आज आपल्याकडे 52,000 कोटीची गुंतवणूक ॲज अ अँकर प्रोजेक्ट येते आणि त्यालाच लागणारे अजून 50,000 कोटीची त्याला अँसेलरीज लागणाऱ्या युनिटची इन्व्हेस्टमेंट, जवळजवळ 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये आज टोयोटा किर्लोस्करची जवळजवळ 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. आज खरनार साहेब म्हणलं आम्ही बघून आलो, तुम्ही बघितलं असेल GSWचे तर कॉलम पण उभं राहिले. पुढे खरनार साहेब आज GSWचे तर कॉलमही वरती गेले, टोयोटाच्या ऑलरेडी कॉलम गेले, अथरचं उद्घाटन 9 तारखेला आहे. म्हणजे GSW इज कमिंग अप विथ 27,000 crores, Toyota Kirloskar is coming up with 20,000 crores, Ather is coming with 2,000 crores, Pyramid is coming, Cosmo is coming, Lebrozol is coming. All these projects put together, about 52,000 crores investment is going to be there in Aurangabad, Niviamis, and about 50,000 crores additional investment. हे सगळं आणत असताना आमचा प्रयत्न काय होता की हे शहर वाढलं पाहिजे. लहानाचा मोठा या शहरात झालं. मला नेहमी वाटायचं 10 वर्षापासून आमदार आहे, पण मी या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे कुठेतरी, आणि म्हणून मी नेहमी देवेंद्रजींच्या मागे लागायचो. देवेंद्रजी जपानला जात असताना मी एक छोटीशी चिठ्ठी त्यांना दिली होती. म्हणलं साहेब, टोयोटाची व्हिजिट झालेली आहे पण पुढे होत नाहीये. मला सांगायला आनंद होतो, देवेंद्रजी ज्यावेळेस जपानहून आले, आम्ही सगळे मंत्री रिसीव्ह करायला गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी उतरल्याबरोबर मला असा इशारा, सावे डन, म्हणजे टोयोटाचं त्यावेळेस कमिटमेंट घेऊन ते आले होते. आणि आज त्याच्यामुळे ते सांगायला याच्याकरता लागलं की शेवटी कुठलंही शहर वाढायचं असलं तर इन्फ्रास्ट्रक्चर शुड बी गुड. आता जावेदने उल्लेख केला चव्हाणताईचा, चव्हाणताई बहुत ब्रिलियंट आमदार, उन्होंने अतुल चौहान साहब की पोस्टिंग इधर कर ली है, हट करके. नहीं, अजित दादा छोड़ रहे नहीं थे, चव्हाणताईंनी हट्ट करून इकडे आणलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो, देवेंद्रजींनी आपल्या शहराला लागणारे जे सगळे रिंग रोड्स आहेत त्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि लवकरच बिडकीन शेंद्रा वालूद बिडकीन ह्या सगळ्या रिंग रोडची जबाबदारी माननीय अतुल चव्हाण आहे. परवा त्यांनी एक आम्ही मीटिंगमध्ये असताना एक प्रेझेंटेशनही दिलं. आणि लवकरच हे सगळे कनेक्टिंग रोड, मी याच्याकरता सांगतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा इन्फ्रास्ट्रक्चरचा, कारण की कुठलंही शहर वाढते तर जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे चांगला नसला तर शहर वाढू शकत नाही. आज तुम्हाला माहिती असेल आपल्या महापालिकेने पण शहराचे रस्ते सगळे वायडनिंग करायला सुरुवात केली. जे एन्क्रोचमेंट्स होते, काय अनेक लोकांनी विरोध केला, आम्हाला माझंही दुकान गेलं, पण मी काय बोललो नाही कमिशनर, म्हणजे जाऊ दे, माझं तुटतं ना, त्याच्यामुळे किशोरजी जोपर्यंत बरोबर आहे ना,
आमचे पार्टनर नाराज झाले, अपनी दुकानदारी तुम बोल रहे नहीं, कुछ भी कमिश्नर को नहीं बोल रहे, सीएम साहब को नहीं बोल रहे, मला अपनी जाएगी तो ही लोग भी देंगे. आज सांगण्याचा उद्देश असा आहे की शहर आपलं हे वाढतं शहर आहे. तुम्ही सगळ्यांनी आज इकडे एक्झिबिशन लावले, नक्कीच त्याचा पुढे उल्लेख करतो. पण ह्या वाढत्या शहराला तुमची गरज आहे. का गरज आहे? कारण की जवळजवळ 5 लाखाची पॉप्युलेशन या शहराची पुढच्या 5 वर्षात वाढणार आहे. प्रत्येक युनिटमध्ये जवळजवळ आज तुम्ही ॲव्हरेज काढलं तर जी एम्प्लॉयमेंटचा आम्ही स्टडी केला की प्रत्येक या इंडस्ट्रीज, कारण की मी जरी उद्योग मंत्री नसलो तरी संभाजीनगरचा एक इंटरेस्टेड अँड बॉर्न अँड बॉट अप इन दिस सिटी मला एक अफेक्शन आहे की हे शहर वाढलं पाहिजे. आणि मी या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आज जवळजवळ 50,000 युवकांना जॉब अवेलेबिलिटी होणार आहे. आणि 50,000 म्हटलं तर एका परिवारच्या मागे 5 लोक जर धरले तर ॲव्हरेज 2.5 लाख तर नुसतं इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट येईल. त्याला लागणाऱ्या ॲक्सिडीज उद्या हॉटेल इंडस्ट्री येणार आहे, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री येणार आहे. सगळे रोज जवळजवळ 250 कंटेनर आपल्या शहरातून येणार आहेत आणि 250 कंटेनर जाणार आहेत. या सगळ्याचा हिशोब काढला तर 500 कंटेनर आले तर यू कॅन इमॅजिन. आणि ह्या सगळ्याला लागणार आहे. आज आपल्याला माहिती असेल, म्हणजे आज नाही ते बगड्या बंधू कुठे गेले, मोजायला गेलं का घरी लागले 2-4 लाख विकले, झालं चला घरी. आज त्यांच्याकडे मला मी परवा गेलो होतो तर ते म्हटले की आमच्याकडे टोयोटावाल्यांनी काही फ्लॅट्स रेंट घेतलेत आणि एक जॅपनीज रेस्टॉरंट पण ते लावत आहेत. अशा अनेक उपक्रम या शहरात येणार आहेत. द रिझन बिहाइंड इज दॅट बिकॉज ऑफ दिस हेवी इन्व्हेस्टमेंट कमिंग इन द सिटी. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे आज एक्झिबिशन मला नक्कीच खात्री आता ताईंनी सांगितलं की